श्रींच्या प्रगट दिनानिमित्त सद्भावना महिला भजनी मंडळाचा पालखी सोहळा। श्री संत गजानन महाराज यांच्या 147व्या प्रकट दिन उत्सवानिमित्त येथील सद्भावना महिला भजनी मंडळाच्या वतीने पैदल पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील व्यंकटेश नगर परिसरातील सद्भावना महिला भजनी मंडळाचा व्यंकटेश नगर ते श्री संत गजानन महाराज मंदिर शेगाव असा पैदल भजनी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला। या दिंडीमध्ये येथील महिलांनी सहभाग घेतला होता। मागील 12 वर्षापासून प्रगट दिन सोहळ्यानिमित्त सद्भावना महिला भजनी मंडळाचा हा पैदल पालखी सोहळा सुरू आहे। या सद्भावना महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा उषा सूर्यकांत सपकाळ यांच्या नेतृत्वात वारकरी साहित्य संमेलन तसेच इतर वारकरी संप्रदाय आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात। आजपर्यंत अनेक पारितोषिके या महिला भजनी मंडळाला मिळालेले आहेत। या दिंडी सोहळ्यामध्ये सद्भावना महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा उषा सूर्यकांत सपकाळ यांचे सह सुमित्रा काळमेघ, नम्रता बंड, मीनाक्षी चारथळ, सविता सुरळकर, आशा वाकळे, किरण वाकळे, जया काळे, अर्चना पोहरे, कुसुम ढोळ, अरुणा येवतकार, सुनंदा वाघमुडे, वैशाली शिवपूजे, सुनंदा शिवपूजे, आशा धुमाळे, किरण तांदळे, वैशाली वाघमारे, ज्योती पांडे, कांता पटोकार, वैशाली कोकाटे, शंकुतला राऊत, कमल उन्हाळे, नलिनी मावळे, शालू काळे, उमा माळी, निर्मला पुंडे, चंदा फोकमारे, शोभा मंटागे, कविता कराळे, गायत्री कराळे, सोनल कराळे, राधा भुसारी, रुक्माई पिसे, अन्नपूर्णा माळी, नंदा पागृत, रेखा पुंडकर, विद्या खरारे, प्रतीक्षा वसतकार, मीना झाडूकर, शीला झाडूकार, सूर्यकांत सपकाळ व मृदुंगाचार्य वसतकार महाराज यांनी सहभाग घेतला होता। बातम्या 24 तास न्यूज, शेगाव, बुलढाणा। आमचं सद्भावना महिला भजनी मंडळ व्यंकटेश नगर शेगाव आमच्या मंडळाला गेली 14 वर्ष झालेली आहेत आणि 13 वर्ष झाले आम्ही दरवर्षी गजानन महाराज प्रकट दिंडीसाठी आम्ही आमच्या नोंदणीसाठी दरवर्षी जात असतो आणि तसंच मराठी संत साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला आम्ही गेलेलो आहोत। तर प्रत्येक ठिकाणी नांदेड, पुणे, कोल्हापूर आणि शेगाव इथं आम्हाला बक्षीस मिळालेले आहे आणि आमच्या दिंडीला प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। धन्यवाद।